ऐका मंडळी, तुम्हाला एक मी राजेची एक गोष्ट सांगते. तुम्हाला जर कधी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी आता सुरू करते तुम्हाला गोष्ट सांगायला. खेड्यागावामध्ये 2 बाया आणि त्याला 2 पोरं होते. तर मग त्या पहिल्यांदा त्या रोजानं जात होत्या. गरिबी होती त्यांची. तर त्यांचे पोरं शाळेत टाकले त्यांनं आणि त्या दोघीला ₹2 रोज होता. मग एके जणीनं काय केलं, ₹1 गाडग्यात टाकला आणि ₹1 सामान आणून दोघं मायलेकं खात जाई. हिनं काय केलं, एक जणीनं तिला बी ₹2 रोज होता. तिनं ₹1 धर्म केला. ₹1 सामान आणाय दोघं मायलेकं खात जाई. असं करता करता त्या बाईचं गाडगं पैशानं भरलं. मग तिनं काय केलं, तिच्या पोराला सोनाराच्या दुकानात नेलं, बाळ्या केल्या, कानामध्ये घालून दिल्या आणि सकाळी उठून सनी त्या पोराकडे गेला तो, "चाल म्हणे बाबा आपण शाळेत जाऊ." मग चालले ते दोघंजणं. तर खरं म्हणे, "तुझे कान तर लय चमकू राहिले" म्हणे. आणि "कसं काय चमकू राहिले" म्हणतो एवढे कान? काय घातलं म्हणतो कानामध्ये? "अरे" म्हणे, "माझ्या आईने का नाही सोन्याच्या बाळ्या केल्या" म्हणे. आणि खरे म्हणे, "मग तर माझ्या आईने तर नाही केल्या" म्हणे मला. "आता माझी आई आणि तुझी आई तर एका ठिकाणी जाते म्हणे कामाला." म्हणे, "हां." "नाही" म्हणे, "भाऊ मग चालतं" म्हणे, "माझ्या आईकडं. माझ्या इकडे चाल" म्हणे. "माझ्या आईनं कशा केल्या नाही" म्हणे "मला बाळ्या, तर मी करायला लावतो" म्हणे भाऊ. गेले दोघंजणं. दोघंजणं गेले तर म्हणे, "का गं" म्हणे, "आई, हे पाह्य" म्हणे, "याचे कान किती चमकू राहिले" म्हणे "मस्त आणि मला पिन असे कान करून दे" म्हणे कानामध्ये. तर म्हणे, "भाऊ आता माझ्याकडे तर नाही" म्हणे "पैसे आणि मग याच्या आईकडे कसे काय होते" म्हणे. "चाल" म्हणे, "त्याच्या आईकडे जाऊ" म्हणे आपण. गेले त्याच्या आईकडं. "काहून" म्हणे, "बाई तू कशा काय बाळा केल्या" म्हणे "तुझ्या पोराला?" "अहो" म्हणे, "बाई मी ₹1 सामान आणलं" म्हणे, ₹1 मी गाडग्यात टाकला" म्हणे. "ते गाडगं भरलं" म्हणे. "मग आम्ही दोघं मायलेकं गेलो" म्हणे "सोनार दुकानात आणि त्याला बाळ्या करून आणल्या" म्हणे म्या. आणि म्हणे, "मग मी तर नाही केलं" म्हणे "बाई तसं." "मग तो काय केलं?" "मग मी धर्म केला." मग ते पोरगं म्हणे, "आई, मी काही शाळेत जात नाही. मी चाललो" म्हणे, "मग मला तहान लाडू, भूक लाडू करून दे" म्हणे. "मी धर्माचा शोध करतो" म्हणे. "काय म्हणे बाप्पा, मी तर ₹1 असं जीव आला" म्हणे, "त्याला देत राहिले" म्हणे "आणि तुला कुठं सापडलं" म्हणे "तो धर्म." "नाही" म्हणे, "आई, मी धर्माचा शोध करीन आणि तेव्हाच आपल्या घरी येईन" म्हणे. "तसं मी घरी येणार नाही" म्हणे. म्हणे, "बरं" म्हणे. तर मग त्या आईनं एक बाटली भरून पाणी दिलं, लाडू करून दिले, एका पिशवीमध्ये टाकून दिले आणि ते पोरगं धर्माचा शोध करायला निघालं घरातून. जे चालला, चालला, चालला डोंगरातून वाट होती, त्या डोंगरातून चालला. तिथे एक मोठा साप पडेल होता. त्या सापाला डोळे नव्हते, काही नव्हतं. तो साप असा तिथे बसेल होता. तर म्हणे, "अरे" म्हणे, त्या सापाला वास आला, की "हा कोण आला गड्या इथं?" तर म्हणे त्याला वाचा फुटली मग त्या सापाला. "का रे" म्हणे, "कोण आहे" म्हणे, "इथं कोणी येत नाही" म्हणे, "तू कसं काय आला" म्हणे "इथं?" "अरे" म्हणे, "बाबा मी चाललो" म्हणे "धर्माचा शोध करायला." म्हणे, "हाव?" "अरे" म्हणे, "बाबा मग माझी एक गोष्ट ऐक रे" म्हणे. म्हणे, "काय?" म्हणे, "त्या धर्माला विचारले" म्हणे, "बाबा या बाबाला डोळे नाही आहे, तर कसे काय डोळे येतील?" "विचारेन" म्हणे भाऊ मग मी. "बरं" म्हणे, "जाय" म्हणे मग. गेला पुढं. पुढं गेला तर तिथं दोघं-तिघंजणं पूल बांधत जाई आणि आता तो ढासळून जात जाई. तर त्याला वाटलं तिथं कोणीच जाई नाही. ते पूल चालू होता तर. तर मग ते पूल चालू होता. मग तो म्हणे, की "अरे" म्हणे, "हे पोरगं आलं, याला आपण पुलामध्ये टाकू आणि चांगला होईल" म्हणे पूल आणि याला टाकू म्हणे याच्यामध्ये. म्हणजे एक पुलात जण टाकल्यावर चांगलं होईन असं त्या माणसाचं म्हणणं होतं. हां. तर त्याला काय वाटलं, की हा पूल आपला चांगला बांधला जाईल. हं. याला आपण याच्यामध्ये पुरून टाकू. तर मग एक जण काय म्हणतो, "अरे नाही रे," म्हणे, "तो कुठं चालला, काय चालला, त्याला आपण विचारू" म्हणे आणि नंतर मग तुम्हाला टाकाच टाका म्हणे बाबा. पहिले लोकांची पण मला अंधश्रद्धा होती आहे ना आई. मग त्याला आपण नंतर तो कुठं चालला आपण त्याला विचारू म्हणे. म्हणे, "हाव का?" म्हणे. "हो" म्हणे. मग म्हणे, "खरे" म्हणे, "भाऊ एक जाणता माणूस होता त्याच्यामध्ये ते तर सगळे अशीच पोरं होती ते." तर म्हणे, "कुठं चालला रे?" म्हणे "तू?" म्हणे, "मी धर्माचा शोध करायला चाललो" म्हणे आणि "मग तुम्ही मला अशी काय करू राहिले?" म्हणे, "कसं काय टाकू राहिले?" म्हणे, "तुम्ही मला पोलामध्ये." "अरे" म्हणे, "बाप्पा त्या धर्माला विचार" म्हणे, "मग तू धर्म पाहायला चालला तर. धर्माचा शोध करायला चालला तर मग त्या धर्माला विचार की दिवसा पूल बांधत्याल असं कसं काय ढासळून जातो बा?" विचारा म्हणे भाऊ आणि म्हणे, "या पाय" म्हणे, "इकून-तिकून जाऊ नको" म्हणे, "इकूनच ये" म्हणे, "तू पुन्हा धर्माचा शोध करून सनी." "हाव" म्हणे. गेला तो.
मोठं अरण्य होतं आणि तिथे एक महाल होता. त्या महालामध्ये एक म्हातारी राहत होते. तर त्यानं ते जाऊन सनी ते आपला पायरीसं बसला. तर ते म्हातारं खाली आलं. खाली आलं तर म्हणे, "बाप्पा कोण बसलं?" म्हणे, "इथं." "अरे," म्हणे, "भाऊ इथं कोणी येत नाही." म्हणे, "बाप्पा तू कसा आला रे?" म्हणे, "एवढ्या अरण्यामध्ये." "आलो," म्हणे, "बाबा मला काम आहे." म्हणे. "चाल," म्हणे, "मग वर." वर नेलं त्या म्हाताऱ्यानं. घंटा वाजवला. त्याला घंटा वाजलं की त्या दोघा नवरा बायकोला ताट यायचं रोजचं भरून सनी जेवणाचं. 2 तांब्या भरून पाण्याचे. आणि मग याला वर नेल्यावर मग त्या म्हाताऱ्यानं घंटा वाजवला. मग आलं गरम-गरम ताट त्याला, गरम-गरम भजे, गरम शिरा, गरम पोळ्या, वरण. मग ते म्हणे, "बस," म्हणे, "भाऊ जेवायला." तर बसला ते पोरगं बसलं तर मग त्या म्हातारीला काय म्हणे, "तू अर्धं ताट दे," म्हणे, "या पोराला आणि मी देतो," म्हणे, "बाबा अर्धं ताट." तर म्हातारी काय म्हणती, "नाही," म्हणे, "मला लई भूक लागली," म्हणे, "मी काही देणार नाही," म्हणे, "तुम्हाला द्यायचं तर तुम्ही देऊ शकता," म्हणे. म्हणे, "असं नाही करायचं," म्हणे, लहान लेकरू आहे," म्हणे, "त्याचं पोट नाही भरणार," म्हणे, "आमच्या दोघाचं. मग तू दे म्हणे थोडं." "नाही," म्हणे, "मी तर काही देत नाही," म्हणे, "तुम्ही तुमचं द्या," म्हणे. त्या म्हाताऱ्यानं त्याला अर्धं ताट दिलं. ते पोरगं जेवलं. म्हणे, "बाबा मग माझी एक गोष्ट ऐका ना." म्हणे, "सांग ना," म्हणे, "भाऊ मग." म्हणे, "हे पहा," म्हणे, मी धर्माचा शोध करायला आलो," म्हणे. "मला धर्म सांगा," म्हणे, "बाबा कुठे येतं?" "अरे धर्म का?" म्हणे. "आणि धर्म तर," म्हणे, "तुझ्याच गावामध्ये," म्हणे. "आणि तिथं राजाच्या बायकोचं घर आईशीच्या तोंडी," म्हणे. "आणि ती बाई बाळातीन होईन," म्हणे. "आणि तू जाशील ना तर बाळातीन होईन," म्हणे. "आणि तू जाशील," म्हणे, "येशी पशी तर ती बाई बाळातीन होईन," म्हणे. "राजाची बायको आहे," म्हणे ती. आणि ते पोरगं होईन म्हणे त्या बाईला. आणि मग ते पोराला तू विचार म्हणे त्या पोराला. म्हणे, "हो का?" आणि ते एका दिवसाचं एका तासाचं पोरगं काय मला काय सांगेन म्हणे बाबा. म्हणे, "ते पोरगं तुझ्या संग बोलेन," म्हणे, "आणि तू त्याला धर्म विचार," म्हणे. "बरं," म्हणे. आणि म्हणे, "बाबा अजून एक आहे," म्हणे. "मग सांग ना," म्हणे, "भाऊ." तर म्हणे, "आबा," म्हणे, एक मोठा डोंगर आहे," म्हणे, "आणि त्या डोंगरामध्ये साप पडेल म्हणे. तर त्याला डोळेच नाही," म्हणे. आता त्याला मी आलो ना म्हणे तिथं, तर त्याला वास आला म्हणे. तर तो म्हणला म्हणे, "अरे एवढ्या अंधारामध्ये कोणी येत नाही आणि तू कसं काय आला बाप्पा?" तर तो म्हणला, मी म्हणलो म्हणे, "मी चाललो धर्माचा शोध करायला." मग तो साप बोलला म्हणलं, की "बा मला कसे काय डोळे येईन?" मग "मला डोळे नाही तेवढं धर्माला विचार." हं. "अरे," म्हणे, "तू त्याला काय सांग," म्हणे, "की तू इथून जागेवरून हल बाजूला, तुला डोळे येतील." म्हणे, "एवढंच का?" म्हणे. म्हणे, "हां." म्हणे, "मग अजून एक आहे," म्हणे, "बाबा." म्हणे, "सांग." म्हणे. "हे बा," म्हणे, दिवसा पूल बांधत्या म्हणे ते आणि असा ढसळून जातो म्हणे. मग याचं काय कारण आहे म्हणे, तर तेवढं धर्माला विचार म्हणे. "बरं," म्हणे, "बाबा सांगतो," म्हणे, "मी तुला." तर मग आला तो पुलापाशी. आला तर "अरे," म्हणे, "आलं," म्हणे, "ते पोरगं. धरा," म्हणे, "त्याला आणि तो काय सांगतो ते विचारून घ्या," म्हणे. "त्याला खरं खोटं काही सांगितलं होतं बरं," म्हणे, "आपल्याला. नाहीतर आपण या गड्ड्यात टाकू," म्हणे, "याला." तर मग धरलं त्याला. तर "तरी," म्हणे, "भाऊ काय सांगितलं?" म्हणे धर्मानं. "अरे," म्हणे, "बाबा तुम्हाला एक बहीण आहे का?" म्हणे, "हां, आहे," म्हणे, "याला एक बहीण." तर म्हणे, "मग लग्न करा," म्हणे, "त्या पोरीचं आणि मग तुमचं पूल बांधलं जाईल," म्हणे. म्हणे, "हां?" म्हणे, "हां," म्हणे. म्हणे, "मग तू राहायचं," म्हणे, "मग आजचे दिवस." मग त्याला घरी नेलं. 1.25 किलो हळद आणली. दोघाला लावली. त्या पोराला लग्न लावलं त्यांचं. मग सकाळी उठून सनी गाड्या झुपल्या. मग 2-3 वऱ्हाडणी, त्याचे मायबाप, त्या पोरीचे, ते नवरा-नवरी अशी 3-4 गाड्या झुपल्या आणि चालले त्याच्या गावाकडं. मग आला तो त्याच्या गावाकडे चालला. त्याला आलं ध्यान, अरे इथं साप होता गड्या डोंगरामध्ये. गाड्या अशा उभ्या केल्या. नवरा-नवरी त्याच्यामध्ये, ते वऱ्हाड त्याच्यामध्ये, तो गेला डोंगरामध्ये. डोंगरामध्ये गेला तर लगेच त्याला वास आला. "का म्हणे, "आला का?" म्हणे, "तू इथं?" म्हणे, "हां," म्हणे, "बाबा." मग म्हणे, "का रे धर्माला विचारलं का तू?" म्हणे, "हां, विचारलं." म्हणे, "मग काय सांगितलं धर्मानं?" धर्मानं सांगितलं म्हणे, बाबा की तुम्ही इथून सनी फक्त बाजूला सारखा, तुम्हाला डोळे येऊन जातील." म्हणे, "हां?" म्हणे, "हां." सरकला साप बाजूला. साप सरकल्याबरोबर तर असा निघाला सपाट्यानं साप. तर कड, कड, कड वाजू लागला डोंगर. आणि या लोकाला वाटलं, नवरा-नवरीला नवरीला वाटलं, त्या मायबापाला वाटलं तिच्या त्या पोरीच्या, की नवरदेव गेला पळून सनी. धड, 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 धड वाजू लागला डोंगर आणि नवरदेव गेला बाबा आता आपल्याला सोडून. जेव्हा साप बाजूला निघाला आणि जेव्हा कडा येऊन पडल्या वर,
हे मोठ्या सोन्याच्या का चांदीच्याच गोळी येऊन वर पडले. त्याला वाटलं असं त्याला असं एवढा खुश झाला, की माझ्या आईला धर्म केला, तर मला हे देवानं काय सोनं दिलं एवढं, काय चांदी दिली बा एवढी, काय माझ्या आईचं पुण्य आहे बा. आणि मग त्यानं लगे आरोळ्या दिल्या. म्हणे सगळं वराड खाली उतरून द्या म्हणे आणि आणा म्हणत्या गाड्या इकडं. नेल्या गाड्याच्या पोरानं लोकायनं. नेल्या तर लगे 4-5 गाड्या लगी सोनं एकाचं गाडी सोनं, एका गाडीमध्ये चांदी. तर गाड्या चम, चम, चम गाड्या करून राहिल्या. वराड चाललं पै गाड्या गजबजले सोन्या नाण्यानं. आले त्याच्या गावाला. त्याच्या गावाला आले तर एक राजाचं बायको लगे नांदून धुणं तिला पोरगं झालं. नांदून धुणं लगे बाजीवर टाकलं त्या दासीनं. दासीनं टाकला जेव्हा उतरला खाली आणि लगे निघाला लगे नीटच त्याच्या घरामध्ये घुसून राहिला. अरे म्हणे बाबा इथं घुसू नको, नीट राजवाडा आहे म्हणे बाप्पा, इथं नको घुसू म्हणे, इथं म्हणे राजा आहे म्हणे, तुला फाशी शिक्षा देईन म्हणे. आणि ती बाई बाळातीन झाली म्हणे राजाची, इथं कोणी येत नसतं म्हणे, भाऊ तू चालला आहे म्हणे. म्हणे आई तुम्ही फक्त बाजूला सारखा, मला फाशी देईन तर देईन म्हणे, मला काही करू म्हणे, पण मग मी मला सोडा तुम्ही बाजू सारखा म्हणे. सरकला बाजूला. बाजू सरकले त्या बाया तर म्हणे मला त्या बाबासंग त्या पोरासंग मला बोलायचं आहे म्हणे. म्हणे हा तेवढ्या पोरासंग बोलायचं म्हणे आणि ते पोरगं बोलन का म्हणतो संग. म्हणे मग ते पोरगं बोलन म्हणे. मग त्याला की थापाकल्या. त्याला की इकून इकून उभं राहायला जाऊ द्या म्हणे. ते बाहेर संग बोलणार आहे म्हणे. आज आपल्याला बी समजा ना म्हणे कसं बोलतं म्हणे बाळ. तर त्याला नाणून धरून टाकलं होतं. बाळ तर त्याच्या तोंडावर होतं लहान बाळाच्या. तर म्हणे अरे म्हणे काय झोपला म्हणे, बोल म्हणे माझ्या संग. लगेच त्या पोराला लगे बाळ असं बाजूला काढलं लगे कपडा लगी तोंडावरला आणि हसूनच दोघं जण एकोणाकडे पाहून सनी. अरे म्हणे काय हसतो म्हणे बाळा, अरे सांग ना म्हणे माझा धर्म कुठे येतं, मी लय शोध करू म्हणजे धर्माचा. अरे म्हणे धर्म मी सांगतो म्हणे तुला, तू जाय म्हणे गोखडीमध्ये आणि एक डुकरीने म्हणे तिला पिल्ले उरायले म्हणे आणि त्या डुकरीनं जाऊन विचार की माझा धर्म कुठे. बापरे म्हणे काय आवाज झाला म्हणे आता काय काय कुठं कुठं जाऊ म्हणे मी. तो गेला आणि ती बाई ती डुकरीन पिल्ले देत होती. तर म्हणे मग त्या डुकरीने तो विचारू राहिला. तर म्हणे माझा धर्म कुठे आहे मला सांग ना म्हणे. म्हणे बाप्पा काय सांगतो म्हणे धर्म, माझ्या कर्माची कथा म्हणे. तू आला होता म्हणे त्या मोठ्या मालामध्ये तर तिथं ताट भरून आलतं म्हणे दोघाला दोन आम्हाला नवरा बायकोला. आणि म्हाताऱ्यानं तुला दिलं म्हणे, तुला सगळं दिलं म्हणे भाऊ जेवाला आणि मी दिलं नाही म्हणे माय तुला. तर मी डुकरीन झाले म्हणे म्हातारं राजाच्या पोटी जन्माला गेलं म्हणे. आणि म्हणून तू त्या राजानं तुला त्या म्हाताऱ्याची वाचा फुटली म्हणे आणि त्या म्हाताऱ्यानं तू सांगितलं ती डुकरीन झाली म्हणून. मग मला ते डुकरीन जन्मात गेली म्हणे मी, तुला ताट नव्हतं दिलं तर. माझी गोष्ट सरो, तुमचं पोट भरो. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.